करा, पण जोपर्यंत पण बघा विषय एवढाच आहे की सरकार म्हणतंय अल्निनो येते, पाऊस कमी होणार आहे. मला तुम्हाला विचारायचं, पाऊस आला का तर शेतामध्ये काय पिकणार नसेल तर जो भाव, जो माल आपल्या हातामध्ये आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? अहो आता एनओसीच्या इलेक्शन मध्ये एक तिकीट दिलं गेलं, त्याच्या मागे 50 कोटी रुपयाचा व्यवहार झाला अशी चर्चा आहे. आणि मग आमच्या शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या कांद्याला 10 रुपयाचे इथं मागितले तर काय चुकतंय? काय चुकतंय का? मग आपल्याला किती रुपये पाहिजे? 30 रुपये. आपल्याला रेट पाहिजे 30. 2023 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं? आम्ही शेतकऱ्याला 24 रुपयाचा भाव देऊ. मग इलेक्शनच्या आधी 24 आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5. हा कसला नाही आमच्या शेतकऱ्यावर? आम्ही तुम्हाला विचारतो, इलेक्शनच्या आधी जो भाव डिक्लेअर झाला एवढा तरी कमीत कमी इलेक्शन नंतर आपल्याला द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? मग अशा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना किती रुपये अनुदान मिळालं पाहिजे? 10 ते 15 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. 18 तारखेला आणि 26 तारखेला नाशिकला जे आंदोलन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मिळून केलं, काँग्रेसचे नेते होते, आपल्या पक्षाचे नेते होते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे होते, शेतकरी संघटनेचे होते, सीपीएमचे होते. या सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर 4 ते 5 रुपये जो कांद्याचा भाव होता आज वाढला का नाही वाढला? शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नाशिकमध्ये मोठं आंदोलन केलं, त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला झाला का नाही झाला? आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या हक्कासाठी आपल्याला जर लढायची वेळ आली आणि सरकार जर आपलं ऐकत नसेल तर सरकारला आपल्याला गुडघ्यावर आणावं लागेल. आणि त्यासाठी जी कुठली भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची ती भूमिका त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना घ्यायची. त्यामुळे आता ठरलंय की काय झालं तरी आपला आवाज हा राज्य सरकारकडे आणि दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी ऊन असो, पाऊस असो, नाही तर काय असो, आपल्या हक्कासाठी आपल्या सिस्टमच्या विरोधात आलेला लढायचं आहे. आणि आता हा जो हायवे त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या वतीने त्या ठिकाणी अडवायचं आहे. आता याच्यात कोण असे आहे ते घाबरते रस्त्यावर जायला त्याने हा मुलं करा. कोण असेल कोण असेल ते स्वतःच्या हक्कासाठी लढायला तयार आहे. आता कुठे आहे ना? ही भूमी कोणाची, कशाची, कुठल्या विचाराची आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आज काही प्रमाणात या सरकारला जागा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे साहेब असतील, सावकार साहेब असतील, त्याच्याचबरोबर नाळे भाऊ असतील, बेंके भाऊ या ठिकाणी आले, पटाले भाऊ इथं आलेले, अशोक भाऊ पवार असतील आणि या भागाचं प्रतिनिधित्व करणारे जे या सभेसाठी नाही तर या आंदोलनासाठी त्यांनी पुढाकार घेतला असेल, देवदत्त भाऊ असतील, हे सर्व लोक तुमच्यासाठी आलेत. आणि नगरवरनं सुद्धा आपले लंके भाऊ त्या ठिकाणी आलेले. त्यामुळे कृपा करून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सरकारला जागा करायचे, अजिबात घाबरायचं नाही आणि पोलिसांना सांगायचे कारवाई करा, नाही तर कलम जे टाकायचे